नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे हातकणंगलेमधून. इचलकरंजी इथल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हातकणंगले तालुका दस्तलेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 रोजी मुद्रांक विक्री बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने 100 रुपयांचे मुद्रांक बंद केले आहे. त्याऐवजी 500 रुपयांचा मुद्रांक वापरावा अशा तोंडी सूचना केलेल्या आहेत. 500 रुपयाचे मुद्रांक वापरायला चालू झाल्यामुळे 100 रुपयाच्या मुद्रांकांची मागणी कमी झाली असून 500 रुपये मुद्रांकांची मागणी वाढलेली आहे. पण 500 रुपयांच्या मुद्रांकचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने याचा तुटवडा जाणून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सोसावा लागत आहे. इचलकरंजी इथल्या उपकोषागार कार्यालयात 500 रुपयांचा मुद्रांक साठा पुरेसा उपलब्ध असून देखील उपकोषागार अधिकारी महावीर पाटील हे 500 रुपयांचा स्टॅम्प तुटवडा असून 100 रुपयाचा मुद्रांक घेण्याकरिता मुद्रांक विक्रेत्यांच्यावर सक्ती करत आहेत. पण जनतेला 100 रुपयाचा स्टॅम्प सध्या नको आहे. त्यामुळे इचलकरंजी इथल्या मुद्रांक विक्रेत्या व्यवसायावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील दस्तलेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटनेने शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी मुद्रांक विक्री बंद करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून इचलकरंजी इथल्या बंदला पाठिंबा व्यक्त करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष अनिल बनकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी के.जी. मुलानी यांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष दिलीप धनवडे, प्रकाश बुढे, रावसाहेब चौगुले, संजय बुढे, शब्बीर शेख, निवृत्ती कोळी, प्रकाश पांडव, राहुल घोरपडे, सिकंदर मुजावर, रोहित घोरपडे, इक्तर मुजावर, श्रीकांत चव्हाण, अश्विन चव्हाण यांच्यासह दस्तलेखनिक आणि मुद्रांक विक्रेते उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने मुद्रांकामध्ये बदल केलेला आहे. 100च्या ऐवजी 500चे मुद्रांक वापरासाठी जी.आर. काढला. त्याच्यानंतर आता प्रत्येक ट्रेजरला त्यांनी 500चे स्टॅम्प उपलब्ध करून देणे ही महत्वाची गोष्ट होती. परंतु त्यांच्याकडून 500चे स्टॅम्प पुरवले जात नाहीत आणि 100चे स्टॅम्पच जादा घ्या तुम्ही पक्षकारांना द्या असं वारंवार सांगण्यात येते. 500च्या स्टॅम्पची मागणी केली असता 100चेच जास्त घ्यायला सक्ती करतात. आणि आता सध्या आपल्याला इचलकरंजीमध्ये मुद्रांक विक्रेत्यांना ते उपकोषागार कार्यालयात इचलकरंजी येथे महावीर पाटील म्हणून साहेब आहे. तर त्यांनी उद्धटपणे मुद्रांक विक्रेत्यांना वाच्यता केली आणि त्यांना 100चे स्टॅम्पच घ्यायला लागणार, 500 स्टॅम्प देणार नाही, तुम्हाला काय करायचे करा असे उच्चार काढलेले आहेत. त्याच्यामुळे इचलकरंजी येथील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी 100चे स्टॅम्प घेणार नाही हा पवित्र घेऊन 500चे स्टॅम्प उपलब्ध करून द्यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे आपल्या मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना. त्यांनी बंद पुकारलेला आहे. जोपर्यंत 500चे स्टॅम्प मिळत नाही तोपर्यंत त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या हातकणंगले मुद्रांक विक्रेता दस्तलेखनिक संघटनेच्या वतीनं आम्ही 1 दिवस बंद पाळत आहे. मुद्रांक विक्री बंद ठेवत आहे आणि त्याचे निवेदन आम्ही आज रोजी हातकणंगले दुय्यम निबंधक यांना देतो.